मवियाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। दानवेंच्या निवासस्थानी मवियाची बैठक सुरू झालेली आहे। उद्या राज्याचं हिवाळी अधिवेशन असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मवियाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मवियाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत। अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झालेली आहे। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन उद्या होणार आहे आणि सरकारला प्रश्न विचारण्यासाठी, सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची आता बैठक सुरू आहे। अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी मवियाच्या नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, उद्या हिवाळी अधिवेशन आहे आणि त्याच आधी मवियाच्या नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे, काय अपडेट आहेत? तेजस, आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट ही आहे की या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जो चहापानाचा कार्यक्रम होतो, त्या चहापानाच्या कार्यक्रमावरती महाविकास आघाडीच्या म्हणजे विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी जो आहे तो बहिष्कार टाकलेला आहे। बहिष्कार टाकण्याची कारणं देखील त्यांनी एका पत्रामध्ये जी आहेत ती लिहिलेली आहेत आणि ते पत्र देखील सत्ताधारी पक्षाला जे आहे ते पाठवलं जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ईव्हीएमच्या विरोधामध्ये जो रोष या सगळ्या विरोधकांचा आहे, त्याच रोषामुळे हे सगळेजण जे आहेत ते आजच्या संध्याकाळच्या होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमाला जाणार नाहीयेत, कारण का ईव्हीएम बद्दलचा रोष प्रचंड त्यांच्या मनामध्ये आहे। सध्या त्यांच्या विरोधी पक्षनेते असणारे विधान परिषदेचे अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी जे आहे ती या सगळ्यांची बैठक सुरू आहे। नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, सुनील प्रभू हे सगळे नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये आता आपल्याला कशा रीतीने जे आहेत ते कोणते मुद्दे घेऊन जायचे आहेत यावरती जी आहे ती चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते। कारण का सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्या नेत्यांचा निभाव कितपत लागणार आहे, कारण का केवळ 50 आमदार जे आहेत ते महाविकास आघाडीचे आहेत, तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे 230हून अधिकचे आमदार जे आहेत ते उद्या विधानमंडळामध्ये विधिमंडळामध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे नेमका कसा निभाव या सगळ्यांचा लागणार आहे, कारण का हे पहिलं हिवाळी अधिवेशन या सरकारचं नागपूरमध्ये पार पडते आणि या अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवरती यांना मतं व्यक्त करायची असतील आणि वेळोवेळी जे आहे ते संख्याबळाचा फटका जो आहे तो या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना बसणार आहे। त्यामुळे एक वेगळी रणनीती जी आहे ती कदाचित उद्यापासूनच्या केल्या जाणाऱ्या या सगळ्या विधिमंडळाच्या कामकाजासाठी केली जाऊ शकते आणि त्याबाबतची बोलणी जी आहे, चर्चा जी आहे ती सध्या आतमध्ये सुरू झालेली पाहायला मिळते। आज दुपारीच याच ठिकाणाहून जे आहे ते ईव्हीएम विरोधातलं आंदोलन जे आहे ते सुरू केलं जाईल आणि त्यानंतर सभा देखील होणार आहे, त्याबद्दलचं नियोजन देखील सुरू झालेलं आहे। त्यामुळे उद्यापासून जे सुरू होणारं अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये निश्चितचपणाने ईव्हीएमचा मुद्दा देखील प्रकर्षाने जे आहे ते यांच्याकडून काढला जाऊ शकतो, कारण का आज सकाळी देखील विजय वडेट्टीवारांनी सांगितलं जर सगळं ठीक असेल, हिंमत असेल तर मग बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास भाजपला काय अडचण आहे, हाच प्रश्न जो आहे तो विधिमंडळामध्ये देखील उपस्थित केला जाऊ शकतो। म्हणून उद्यापासून सुरू होणारं विधिमंडळाचं अधिवेशन हे अत्यंत महत्त्वाचं अधिवेशन असणार आहे आणि सगळ्यात कमी संख्या महाविकास आघाडीची इतिहासामध्ये पहिल्यांदा 50 झालेले पाहायला मिळते। त्यामुळे विरोधी पक्षनेता जो आहे तो नेमका कोण असणार, कारण का जर का विधानसभेच्या अध्यक्षांनी जर का विरोधी पक्षनेत्याला परवानगी दिली, विरोधी पक्ष नेमण्याला परवानगी दिली, तर निश्चितचपणाने 2 ते 3 नावं समोर येत आहेत आणि कदाचित त्यावरती देखील चर्चा होऊ शकते।